खाली बसायला गेलो की त्रास होतो, परत उठायला गेलो की त्रास होतो, नाही उठू शकत आहात, नाही बसू शकत आहात, किंवा हे पायच तुमचे असे गुडघ्यातून असे फोल्ड होत नाहीयेत पूर्णपणे, इथेपर्यंतच येत आहेत आणि बस इथे त्रास व्हायला चालू होतोय. तर हा त्रास कशामुळे होतोय? तर बघा, सगळ्यांच्या कमेंट्स काय येतील याच्यावरती की वयोमानानुसार आमचं वय जास्त झालेलं आहे म्हणून आम्हाला हा त्रास होतोय. तर ठीक आहे, वयोमानानुसार हा त्रास होतो, पण आता 30 वर्षाच्या वयांच्या महिलांना सुद्धा, पुरुषांना सुद्धा हा त्रास व्हायला लागलेला आहे. इथे खूप कडकपणा झालेला आहे, हा भाग खूप कडक झालेला आहे, आणि ही जी आपली जागा आहे ना, ही स्टिफ झाल्यामुळे, कडक झाल्यामुळे आपल्याला खाली बसायला त्रास, उठायला त्रास होतो, नाही व्यवस्थित मांडी घालून आपण बसू शकत आहोत, एवढे पाय आपले जवळच येत नाही. तर का येत नाही? तर आता आपण सगळी जी कामं आहेत ना ती बसूनच करतो, म्हणजे चेअरवरती बसून किंवा बेडवरती बसून, किंवा जर आता बघा, इंग्लिश टॉयलेटचा सुद्धा आपण वापर जास्त प्रमाणात करतोय, कुठेही काही असेल ना तर आता आपण खाली बसून शक्य तेवढी कामं कमीच करतो. त्यामुळे काय होतात माहितीये, हे जे आपले हिप्सचा, जे आपले इथले स्नायू आहेत ना, हे खूप स्टिफ झालेत, कडक झालेले आहेत. हे जोपर्यंत इथे तुम्हाला रिलॅक्स वाटणार नाहीये ना, हा भाग जोपर्यंत रिलॅक्स होणार नाहीये, तोपर्यंत तुम्ही तुमचे पाय फोल्ड करू शकणार नाही आहात, आणि पुढे जाऊन तुम्हाला जास्त त्रास होणार आहे याचा. त्यामुळे मी आज जे तुम्हाला एक्सरसाइज सांगेन ना, त्या एक्सरसाइज करून बघा, तुम्हाला किती छान रिझल्ट मिळणार आहे. फक्त व्हिडिओ पाहून कुठलीही एक्सरसाइज अजिबात घाई करायची नाहीये, स्टेप बाय स्टेप जायचंय, जसं सांगेन तसं. कुठलाही व्यायाम कधीही करायचा नाहीये. दररोज केलात ना, मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्हाला जो त्रास आहे ना, खाली उठायला बसायला त्रास होतो, मांडी घालून तुम्ही बसू शकत नाही, चार चौकात गेल्यावर आपल्याला मांडी घालून बसता येत नाही, वरती चेअरवरती बसून आपल्याला जेवावं लागतं. तर बघा, याच्यासाठीच सांगते, जर ह्या एक्सरसाइज करा, तुमचा त्रास हळूहळू कमी होणार आहे. 1-2 महिन्यापासून हा आपल्याला त्रास नसतो, हळूहळू सुरुवात झालेली असते आणि वर्षानुवर्ष झालेली असतात. त्यामुळे त्याला तेवढा वेळ सुद्धा लागेल. फक्त तुम्हाला, जसं आपण सकाळी उठलो, नाश्ता करतो, जेवतो, हे सगळं डेलीचं रुटीन झालंय ना, मग ह्या एक्सरसाइज सुद्धा आपल्या तुमच्या डेलीच्या रुटीनमध्ये ठेवा. बघा फरक दिसतो की नाही, 100% फरक दिसणार आहे. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. इथे आपल्याला व्यवस्थित एक्सरसाइज करण्या अगोदर पायांचे थोडंसं आपल्याला सूक्ष्म व्यायाम म्हणजे वॉर्मअप करून घ्यायचे आणि नंतर करायचंय. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ कुठून पाहताय, तुम्हाला सुद्धा हा त्रास आहे का, किंवा तुम्हाला नसेल पण तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे कमेंट करा, आणि व्हिडिओ जर आवडले ना माझे तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूयात तो व्यायाम काय आहे. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. बघा काय करायचंय, दोन्ही पाय समोर ठेवायचे, याच्यामध्ये आपला वॉर्मअप सुद्धा होणार आहे. पायांची बोटं बाहेर स्ट्रेच करायचे, पुन्हा आतमध्ये स्ट्रेच करायचे. 1 2 3 4 5. किती वेळा करायचंय? तर पूर्ण 20 वेळा करायचंय. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचंय, थोडंसं गॅप ठेवायचंय पायांमध्ये आणि रोटेट करायचे. 1 2 3 4. किती वेळा करायचंय? असं 10 वेळा करायचंय. आता क्लॉकवाईज केलं की आता आपल्याला डाव्या साईडने अँटी क्लॉकवाईज. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचंय. आता इथे सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. व्यवस्थित पाठीमागे आपल्याला सरळ बसायचं, पाठ सरळ ठेवायचे, भिंतीला पाठ पूर्णपणे टच करायचे आणि भिंतीचा सपोर्ट घेऊनच बसायचं आहे, कारण सुरुवातीला तुम्हाला पाय जवळ येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित बसायचंय आणि पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आणि आपला उजवा पाय आपल्याला हळूहळू फोल्ड करायचा आहे. आता जेवढा होतोय तेवढा, तर सुरुवातीला समजा एवढाच झाला, चालेल. हळूहळू तुम्ही जसं प्रॅक्टिस करणार आहात तसा हळू पाय तुमचा जवळ येणार आहे. इथे गेलात की दोन्ही हात असं इंटरलॉक करायचे, गुडघ्याच्या इथे ठेवायचे, हा पाठ कंबर सरळ, आणि ह्याच पोझिशनमध्ये होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा रिलॅक्स. पुन्हा आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे. सावकाश करा. एवढा झाला, पूर्ण पोटापर्यंत तुमचा पाय येत नाहीये, एवढा झाला, चालेल. हां, जिथेपर्यंत येतोय तिथेपर्यंत, आणि होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स करायचंय. बघा आता यामुळे काय होणार आहे माहितीये, तुम्ही तुमच्या पायांची हालचाल करताय, पाय तुमचा जेवढा फोल्डतो तेवढा फोल्ड होणार आहे सुरुवातीला. यामुळे काय होतंय, इथले जे तुमचे स्नायू कडक झालेले आहेत ना ते मोकळे होणार आहेत.
असं किती वेळा करायचंय? किमान 10 वेळा. म्हणजे ह्या पायाने 5 वेळा आणि ह्या पायाने 5 वेळा, असं 10 वेळा करायचंय. आता हा पहिला व्यायाम झाला की दुसरा आपल्याला काय करायचंय? दोन्ही पायांमध्ये सेम थोडंसं गॅप ठेवायचंय आणि आपला पाय आपल्याला हळूहळू फोल्ड करायचा आहे. आता सुरुवातीला जर एवढाच फोल्ड होतोय चालेल, जेवढा होतोय तेवढा. हा प्रॅक्टिस नंतर तुमचा पाय व्यवस्थित पूर्णपणे फोल्ड होणार आहे. पण तो कधी होणार आहे? पूर्ण 1 महिना तरी तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे सगळ्या एक्सरसाइजची. आता एवढा पाय फोल्ड झाला किंवा एवढा झाला स्टार्टिंगला चालेल. काय करायचंय? आपला डावा हात इथे पायावर ठेवायचा, इथे गुडघा वरती उचलायचंय, खाली ठेवायचंय, वरती उचलायचंय, खाली ठेवायचंय. यामुळे तुमचे इकडचे जॉईंट्स ह्या हिप्स कडचे पूर्ण जे स्नायू कडक झालेत ना ते मोकळे होणार आहेत. किती वेळा करायचे? 10 वेळा करायचे. 1 2 3 4 5. किती वेळा करायचे? 10 वेळा करायचे. हा, आता बघा, मला माहिती आहे सुरुवातीला पाय पूर्णपणे एवढा फोल्ड होणार नाही. सुरुवातीला एवढाच होईल कारण त्रास होतो, इथून होत नाहीये फोल्ड, तर एवढाच होणार आहे. त्यामुळे काय करायचं? हलकंसं थोडंसं खाली वाकायचंय. खाली वाकताना सुद्धा पाठ कंबर सरळ असू द्या, म्हणजे असं करून बसायचं नाहीये. पाय वरती उचललात, खाली ठेवला, जेवढा येतोय तेवढा. अगदीच एवढा आला चालेल. 10 वेळा काउंट जमत नसेल 5 वेळा करा चालेल. हा, पण प्रॅक्टिस नक्की करायची आहे. 1 2 3 4 5. सगळे व्यायाम दररोज न चुकता करायचे. 5-5 वेळा केलात ना सुरुवातीला तरीही चालेल. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचंय? दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला पाय हळूहळू दोन्ही पाय एकत्र जवळ घेऊन यायचे. पहिल्यांदा आपण एक एक सिंगल आणला, आता आपल्याला दोन्ही घेऊन यायचे. आता जेवढे येत आहेत तेवढे. अगदीच इथेपर्यंत आले तरीही चालेल. पाठ कंबर सरळ ठेवा, हळूहळू पाय पूर्ण जवळ येणार आहेत आणि ह्या पोझिशनमध्ये बसायचं. फक्त 10 सेकंड बसू शकत असाल तर एवढंच बसायचं आणि काउंट करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदीच पाय इथेपर्यंत आले चालेल, अगदीच इथेपर्यंत आले चालेल. जेवढे येत आहेत तेवढे घेऊन यायचे आणि त्यानंतर रिलॅक्स करायचे. किती वेळा करायचे? 10 वेळा. सुरुवातीला 5 वेळा करा, अगदीच 2-3 वेळा केलात तरीही चालेल. आता यानंतर नेक्स्ट काय करायचंय बघा. आपला डावा पाय आहे ना तो आपल्याला उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बरोबर इकडे साईडला ठेवायचा आहे आणि आपला हा गुडघा आहे तो आपल्याला फक्त खाली असा स्ट्रेच करायचा आहे. बस. 1. कुठून स्ट्रेचिंग जाणवणार आहे? इकडून जाणवणार आहे. इकडचे जे स्नायू कडक झालेत ना ते तुमचे रिलीफ होणार आहेत. किती वेळा करायचे? 10 वेळा करायचे. अँड रिलॅक्स. सेम तुम्हाला दोन्ही पायाने तसंच करून घ्यायचं आहे. आता माहिती आहे जर पाय इथे येत नसेल, इथेपर्यंतच येतोय चालेल, जेवढा येतोय तेवढा स्ट्रेच करा. इथून स्ट्रेचिंग झाला पाहिजे बघा. 1 2. सगळे एक्सरसाइज करताना बॉडी एकदम तुम्हाला रिलॅक्स सोडायची, एकदम अशी टाईट करून ठेवू नका, रिलॅक्स सोडून द्या. अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचे. त्यानंतर काय करायचंय बघा, दोन्ही पायांमध्ये ना जेवढं गॅप होईल तेवढं गॅप ठेवा, जेवढं तुम्हाला ठेवता येईल तेवढं. अगदीच एवढं झालं चालेल. दोन्ही हात असे खाली ठेवायचे, पाठ कंबर सरळ असणार आहे आणि काय करायचं बघा, पाय आहे ना जेवढा स्वतःहून जवळ येतोय, अगदीच इथेपर्यंत येतोय, अगदीच इथेपर्यंत येतोय चालेल, जेवढा जवळ येतोय स्वतःहून तेवढा जवळ घेऊन यायचा आहे. पुन्हा जसा होता तसा स्ट्रेच करायचा आहे. तसाच सेम डावा पाय पुन्हा होता तसा स्ट्रेच करायचा आहे. किती वेळा करायचं आहे? 10 वेळा करायचे. अँड रिलॅक्स. इथे जे कडक झालेत ना स्नायू ते तुमचे मोकळे होणार आहेत. सावकाश करा अँड रिलॅक्स. अगदीच सुरुवातीला 1 वेळा 2 वेळा केलात, असं एकदा केलात चालेल. हा, पण दररोज न चुकता करायचे. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचंय? दोन्ही पायांचे तळवे एकमेकाला टच करायचे बघा असे. हा, समजा इथेपर्यंत पाय राहतोय, येतच नाहीये जवळ, इथेपर्यंत राहतोय चालेल, जेवढा राहतोय तेवढा. गुडघावरती उचलला, खाली ठेवला. स्वतःहून जमत नाहीये, हात घ्या. 1 2. जसं प्रॅक्टिस कराल ना, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले की हळूहळू पाय थोडेसे पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा 1 2. पुन्हा थोड्या दिवसाने 1 2. असं करत करत तुमचा पाय जेवढा तुम्हाला बघा इथेपर्यंत तरी येणार आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे. पुन्हा वरती उचलले, खाली ठेवले, वरती उचलले, खाली ठेवले. किती वेळा करायचंय?
20, 30, 40, 50 वेळा केलं ना असं तरीही चालेल. एकदम सोपे व्यायाम सांगितलेले आहेत, त्यामुळे दररोज करायचे आहेत, न चुकता. किती मिनिटं लागणार आहेत? फक्त 10 मिनिटं लागणार आहेत. त्यामुळे नक्की करायचे आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.